नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मृत्यूनंतर काय होतं हा एक असा प्रश्न आहे जो मानवाला युगायुगांपासून सतावत आला आहे. जगात असा एकही मनुष्य नसेल ज्याच्या मनात कधी ना कधी हा विचार आला नसेल. मृत्यू हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे, पण तरीही ते एक रहस्य आहे, एक भीती आहे. आपण कितीही श्रीमंत असो, शक्तिशाली असो किंवा ज्ञानी असो, मृत्यूच्या दारातून प्रत्येकाला जावंच लागतं. पण जेव्हा आपला एखादा प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जातो, तेव्हा प्रश्न फक्त इतकाच नसतो की तो कुठे गेला. तर प्रश्न हा असतो की आता त्याच्यासोबत काय होत असेल. तो आपल्याला पाहू शकत असेल का? त्याची आत्मा भटकत असेल की तिला शांती मिळाली असेल? या सर्व गहन प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात भगवान विष्णूंनी सांगितलेल्या गरुड पुराणामध्ये. जेव्हा भगवान विष्णूंचे वाहन पक्षीराज गरुड यांनी मानवाच्या मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली, तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना आत्म्याच्या संपूर्ण प्रवासाचे रहस्य सांगितले. ही कथा केवळ एक कहाणी नाही, तर ते एक ज्ञान आहे जे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगते. मित्रांनो, या कथेची फलश्रुती ही आहे की जो कोणी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो, त्याच्या मनातील मृत्यूची भीती कमी होते, त्याला आपल्या कर्मांचे महत्त्व कळते आणि नकळतपणे का होईना त्याच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. ही माहिती जाणून घेतल्याने आपण आपले जीवन अधिक जबाबदारीने आणि चांगल्या मार्गाने जगू शकतो, कारण आपल्याला कळतं की आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब पुढे होणार आहे. मित्रांनो, ही कथा आणि त्यातील सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी या प्रार्थनेसह कमेंटमध्ये ओम शांती लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग सुरुवात करूया त्या गोड प्रवासाला. जगाच्या या राहट घाटग्यातून एका जीवाची निघून जाण्याची वेळ आली होती. खोलीतील वातावरण जड झालं होतं. हवेत एक प्रकारची शांतता आणि भीती पसरली होती. अंथरुणावर पडलेल्या त्या शरीरातील प्राणज्योत हळूहळू मालवत होती. कुटुंबातील प्रत्येक जण त्या शरीराभोवती जमला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रार्थना होती. आणि अखेर तो क्षण आला. शरीराने शेवटचा श्वास घेतला आणि त्याचबरोबर आत अडकलेला आत्मा एका क्षणात शरीराच्या बंधनातून मुक्त झाला. जसा एखादा पक्षी अचानक पिंजऱ्याचं दार उघडल्यावर बाहेर येतो, पण त्याला कळत नाही की आता कुठे जायचे, तशीच त्या आत्म्याची अवस्था झाली होती. तो आत्मा एका सूक्ष्म वायुरूप अवस्थेत त्याच खोलीत उभा होता. त्याला काहीच कळत नव्हते की हे काय झाले आहे. त्याला त्याचे शरीर अंथरुणावर शांत झोपलेले दिसत होते. त्याला वाटले कदाचित मी स्वप्न पाहत आहे. त्याने स्वतःला चिमटा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शरीरच नव्हते. त्याच्या कानावर त्याच्याच मुलाबाळांचा, पत्नीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पडत होता. त्याची पत्नी त्याच्या निष्प्राण शरीराला बिलगून रडत होती. अहो उठा ना, असं आम्हाला सोडून कुठे गेलात? त्याचा मुलगा डोक्याला हात लावून बसला होता. जणू त्याच्या डोक्यावरचे आभाळच कोसळले होते. त्याची लहानगी मुलगी तर भांबावून गेली होती. तिला कळतच नव्हते की तिचे बाबा तिच्याकडे बघत का नाहीत, तिला जवळ का घेत नाहीत. हे सगळं पाहून तो आत्मा पूर्णपणे गोंधळून गेला होता. तो ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होता, अरे मी इथेच आहे, तुमच्या जवळच उभा आहे, मी कुठेही गेलेलो नाही, तुम्ही रडू नका. पण त्याचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नव्हता. तो त्याच्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता, तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा हात तिच्या शरीरातून आरपार निघून जात होता. त्याने आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला स्पर्शच करता येत नव्हता. ही असहाय्यता, ही विवशता त्याला वेड लावत होती. मी जिवंत आहे, मी पाहू शकतो, ऐकू शकतो, पण माझ्याच माणसांना मी का दिसत नाहीये? ते माझं अस्तित्व का नाकारत आहेत? हा विचार करून तो तडफडत होता. त्याला वाटत होतं की हे सर्व एक भयानक दुःस्वप्न आहे आणि लवकरच ते संपेल. तो आपल्या प्रियजनांना दुःखाच्या सागरात बुडवत होता. बुडालेले पाहून आतून तुटत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. ही पीडा शारीरिक वेदनेपेक्षा हजारो पटींनी जास्त होती. तो आपल्या घरात फिरत होता, आपल्या आवडत्या खुर्चीकडे पाहत होता, ज्यावर तो रोज बसायचा. त्याने लावलेल्या झाडांकडे पाहत होता, भिंतीवर लावलेल्या त्याच्या फोटोकडे पाहत होता. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा त्याच्या आठवणींनी भरलेला होता. पण आता त्या घरात त्याचे अस्तित्व असूनही नसल्यासारखे होते. तो तिथेच होता, पण जगाच्या दृष्टीने तो आता फक्त एक आठवण बनून राहिला होता. काही वेळातच त्याला वातावरणात एक विचित्र बदल जाणवायला लागला. खोलीतील हवा अधिक जड झाली. त्याला 2 दिव्य आकृत्या आपल्या दिशेने येताना दिसल्या. ते यमदूत होते. गरुड पुराणानुसार यमदूत हे काही काळे, भयानक आणि लाल डोळ्यांचे नसतात. त्यांचे स्वरूप त्या आत्म्याच्या कर्मांवर अवलंबून असते. ज्याने पुण्यमय जीवन जगले असेल त्याला ते सौम्य, शांत रूपात दिसतात, पण ज्याने पापकर्मात जीवन घालवलं असेल त्याला तेच यमदूत अत्यंत भयावह आणि क्रूर दिसतात. त्या आत्म्याला आलेले यमदूत शांत होते, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची कठोरता होती. त्यांनी आत्म्याला खुणेनेच सांगितले की आता तुझ्या निघायची वेळ झाली आहे. आत्म्याला प्रचंड भीती वाटली.
त्याला आपले घर, आपले कुटुंब सोडून कुठेही जायचे नव्हते. तो गयावया करू लागला. नाही, मला इथेच राहायचे आहे. ही माझी माणसं आहेत, हे माझं घर आहे. मी त्यांना असं सोडून नाही जाऊ शकत. पण यमदूत त्याचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. मात्र गरुड पुराण सांगते की यमदूत आत्म्याला लगेचच यमलोकात घेऊन जात नाहीत. मृत्यूनंतर काही काळ, साधारणपणे 24 तास, ते आत्म्याला त्याच ठिकाणी ठेवतात, जिथे त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार होणार असतात. यामागे एक मोठे कारण आहे. हा तो काळ असतो जेव्हा आत्म्याला त्याचे कर्मांचे पहिले दर्शन घडवले जाते. यमदूतांनी आत्म्याला त्याच्या घरापुरतेच मर्यादित ठेवले. तो आता घराबाहेर पडू शकत नव्हता. तो फक्त एक असहाय्य प्रेक्षक बनून राहिला होता, जो आपल्याच आयुष्याच्या शेवटच्या अंकाचा साक्षीदार बनणार होता. बाहेर नातेवाईकांची गर्दी जमू लागली होती. त्याच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली होती. ज्या अंथरुणावर तो झोपायचा, त्याच अंथरुणावर आता त्याचे निर्जीव शरीर ठेवले होते आणि लोक त्याच्यावर फुलं वाहत होते. हे सर्व पाहणे त्या आत्म्यासाठी असह्य होत होते. त्याचा प्रत्येक क्षण गोंधळ, दुःख आणि एका अज्ञात भीतीमध्ये जात होता. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सर्व त्याच्यासाठीच होतंय, की त्याचा या जगातील प्रवास आता संपला आहे. तो आपल्या कुटुंबाच्या मायेत, मोहात इतका अडकला होता की त्याला या सत्याचा स्वीकारच करता येत नव्हता. तो एका अशा अवस्थेत अडकला होता जिथे ना त्याला जीवन मिळत होते, न पूर्ण मृत्यू. आता त्याच्यासोबत पुढे काय होणार होते, त्याचा पुढचा प्रवास कुठे आणि कसा असणार होता, या प्रश्नांच्या भोवऱ्यात तो आत्मा अडकून पडला होता. आणि त्याच्या प्रियजनांच्या रडण्याने त्याचे हृदय अधिकच व्याकुळ होत होते. त्या आत्म्याच्या असहाय्य अवस्थेतच त्याच्या अंत्ययात्रेची तयारी पूर्ण झाली. ज्या देहाला त्याने आयुष्यभर जपले होते, सजवले होते, त्या देहाला आता फुलांनी आणि शालमध्ये लपेटून घराबाहेर काढले जात होते. तो आत्मा हे सर्व पाहत होता, पण त्याला काहीच करता येत नव्हते. यमदूतांनी त्याला त्याच्याच शरीरासोबत चालण्याचा आदेश दिला होता. तो नाईलाजाने आपल्याच अंत्ययात्रेचा एक अदृश्य भाग बनून चालू लागला. राम नाम सत्य है, लोकांचे हे शब्द त्याच्या कानावर एखाद्या हातोड्यासारखे आदळत होते. प्रत्येक सत्य हे सोबत त्याला त्याच्या मृत्यूची जाणीव अधिकच तीव्रतेने होत होती. त्याला वाटत होते की मी ओरडून सांगावे, अरे मी जिवंत आहे, मी इथेच आहे. पण त्याचा आवाज त्या गर्दीच्या आवाजात विरून जात होता. ज्या रस्त्यांवरून तो रोज फिरायचा, ज्या लोकांना तो रोज भेटायचा, तेच रस्ते आणि तेच लोक आज त्याच्या शवयात्रेसोबत चालत होते. काही जणांच्या चेहऱ्यावर खरे दुःख होते, तर काहींच्या चेहऱ्यावर फक्त एक औपचारिकता होती. आत्म्याला आता सर्व काही स्पष्ट दिसत होते. कोणाच्या मनात काय आहे हे त्याला सहज कळत होते. स्मशानभूमी जवळ येऊ लागली तसतशी त्याची भीती आणखी वाढू लागली. ती जागा जिथे येण्यास जिवंतपणे प्रत्येकजण घाबरतो, आज तेच त्याचे अंतिम स्थान बनणार होते. त्याच्या देहाला एका लाकडाच्या चितेवर ठेवण्यात आले. त्याचा मुलगा, ज्याला त्याने बोट धरून चालायला शिकवले होते, तोच आज त्याच्या पार्थिवाला मूक अग्नी देणार होता. ते दृश्य पाहणे त्या आत्म्यासाठी मृत्यूच्या वेदनेपेक्षाही भयंकर होते. मुलाच्या हातात अग्नी पाहून त्याचे हृदय अक्षरशः फाटत होते. त्याला आपल्या मुलाला थांबवायचे होते. त्याला मिठी मारून सांगायचे होते, बाळा असं करू नकोस. पण तो फक्त एक मूक साक्षीदार होता. ज्या क्षणी त्याच्या मुलाने चितेला अग्नी दिला, त्या क्षणी आत्म्याला एक प्रचंड मोठा धक्का बसला. गरुड पुराणानुसार आत्मा त्या जळणाऱ्या चितेकडे पाहत नसतो, तर तो आपल्या कर्मांच्या अग्नीकडे पाहत असतो. चितेच्या त्या ज्वालांमध्ये त्याला आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे दिसू लागत होते. त्याने कोणाला मदत केली, कोणाला दुःख दिले, त्याने कोणते पुण्य कमावले आणि कोणते पाप केले, हे सर्व एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. शरीराला जळताना पाहून आत्म्याचा त्या शरीरावरील शेवटचा मोह, शेवटची आसक्तीसुद्धा जळू लागली. गरुड पुराणात अंत्यसंस्काराचे महत्त्व अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. शरीराला अग्नी देणे म्हणजे केवळ एक मृतदेह नष्ट करणे नाही, तर त्या आत्म्याला त्याच्या भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून, त्या शरीराच्या मोहपाशातून मुक्त करण्याची एक प्रक्रिया आहे. अग्नी त्या आत्म्याला सांगत असतो की ज्या देहावर तू आयुष्यभर मी म्हणून अधिकार गाजवलास, तो देह आता पंचतत्वात विलीन झाला आहे. आता तू या बंधनातून मुक्त आहेस. जर एखाद्या शरीरावर अंत्यसंस्कार झाले नाहीत, तर आत्मा त्याच मृतदेहाच्या मोहात अडकून राहतो. तो त्याच सडणाऱ्या, कुजणाऱ्या देहाभोवती भटकत राहतो आणि त्याला प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. म्हणूनच अंत्यसंस्कार हे आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. चितेच्या ज्वाला शांत होऊ लागल्या होत्या. लोकांची गर्दी हळूहळू कमी झाली होती. आता तिथे फक्त राख आणि शांतता उरली होती. आत्मा त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे पाहत होता, जिथे काही वेळापूर्वी त्याचे अस्तित्व होते. त्याचा अहंकार, त्याचे सौंदर्य, त्याची ताकद, सर्व काही त्या राखेत मिसळून गेले होते.
आता तो खऱ्या अर्थाने एकटा पडला होता. यमदूतांनी त्याला पुन्हा एकदा इशारा केला आणि त्याला त्याच्या घरी परत आणले. पण घर आता पूर्वीसारखे घर राहिले नव्हते. घरात एक विचित्र शांतता, एक भयाण मोकळेपणा पसरला होता. ज्या घरात त्याचा आवाज घुमायचा तेथे आता फक्त हुंदक्यांचा आवाज येत होता. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा पुढील 13 दिवस आपल्याच घरी, आपल्याच कुटुंबासोबत राहतो. हा काळ त्याच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि परीक्षेचा असतो. तो आत्मा आता आपल्याच घरात एक अदृश्य अस्तित्व बनून वावरत होता. तो त्याच्या पत्नीला पाहत होता, जी त्याच्या आठवणीत हरवलेली होती. ती त्याच्या कपड्यांना छातीशी लावून रडत होती, त्याच्या फोटोशी बोलत होती. तो तिच्या जवळ जाऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याला अनुभवू शकत नव्हती. तो आपल्या मुलांना पाहत होता, जी आता वडिलांशिवाय पोरकी झाली होती. ते गप्प झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवले होते. तो त्यांच्यासोबत खेळण्याचा, त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत होते. या 13 दिवसांत तो आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक भावनेचा साक्षीदार बनतो. तो पाहतो की त्याच्या जाण्याने कोणाला खरंच दुःख झाले आहे आणि कोण फक्त दिखावा करत आहे. कोण त्याच्या संपत्तीची चर्चा करत आहे आणि कोण त्याच्या आठवणींची. हे सत्य पाहणे त्याच्यासाठी खूप क्लेशकारक असते. तो घरातच असतो, पण त्याला कोणी पाहू शकत नाही. तो सर्वांचे ऐकू शकतो, पण त्याचे कोणी ऐकू शकत नाही. तो भुकेला असतो, तहानलेला असतो, पण तो काहीही खाऊ पिऊ शकत नाही. ही एक अशी अवस्था असते जिथे तो जिवंत पाणीच्या जगाचा भाग असूनही त्या जगापासून पूर्णपणे तुटलेला असतो. या काळात कुटुंबीय जे त्याच्या नावाने जे काही कर्म करतात त्याचे थेट फळ त्या आत्म्यांना मिळत असते. जर कुटुंबीय त्याच्या नावाने दानधर्म करत असतील, गरिबांना अन्न देत असतील, पूजापाठ करत असतील, तर त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा त्या आत्म्याला मिळते. ही ऊर्जा त्याला पुढील कठीण प्रवासासाठी शक्ती देते, त्याला मनःशांती देते. पण याउलट जर घरात कलह असेल, भांडणे असतील, त्याच्याबद्दल अश्रद्धा असेल, तर आत्म्याला प्रचंड कष्ट होतात. तो अधिकच गोंधळून जातो, व्याकुळ होतो. तो वारंवार आपल्या आवडत्या वस्तूंजवळ जातो, आपल्या पलंगाजवळ, आपल्या खुर्चीजवळ, त्या डायरीच्या पानांजवळ जिथे त्याने काहीतरी लिहून ठेवलेले असेल. तो त्या वस्तूंना स्पर्श करून आपले जुने दिवस आठवण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटते की यातून त्याला कदाचित आपले जुने अस्तित्व परत मिळेल, पण प्रत्येक वेळी त्याला फक्त निराशाच हाती लागते. तो एका अशा अदृश्य तुरुंगात कैद असतो जिथून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसतो. त्याचे कुटुंबीय रात्री झोपल्यावर तो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत बसतो. त्याला त्यांची काळजी वाटते, पण तो त्यांची मदत करू शकत नाही. तो फक्त एक असहाय्य आत्मा असतो, जो काळाच्या प्रवाहात पुढे काय होणार आहे याची वाट पाहत असतो. हे 13 दिवस त्याच्यासाठी एका परीक्षेसारखे असतात. एका बाजूला आपल्या कुटुंबाच्या मोहाचे बंधन असते आणि दुसऱ्या बाजूला पुढील अज्ञात प्रवासाची भीती. तो या दोन भावनांमध्ये अडकून राहतो, जिथे प्रत्येक क्षण त्याला एका युगासारखा वाटतो. कुटुंबात असूनही तो एकटा असतो आणि त्याच्या पुढील प्रवासाची तयारी हळूहळू सुरू झालेली असते, ज्याची त्याला सूत्राम कल्पना नसते. घरात राहून आत्म्याचे दिवस जात होते. प्रत्येक उगवणारा सूर्य आणि मावळणारी रात्र त्याच्यासाठी सारखीच होती. वेळ थांबल्यासारखा झाला होता, पण त्याच्या कुटुंबासाठी तो पुढे जात होता. तो रोज आपल्या कुटुंबाला पाहत होता, जे त्याच्या जाण्याने बसलेल्या धक्क्यातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत होते. त्याला रोज दिसत होते की त्याचे कुटुंबीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी विधी करत आहेत. ते तांदळाचे पिंड बनवत होते, मंत्रोच्चार करत होते आणि कावळ्याला नैवेद्य ठेवत होते. आत्म्याला हे सर्व पाहून काहीच कळत नव्हते. त्याला वाटत होते की हे सर्व फक्त निरर्थक कर्मकांड आहे. माझ्या माणसांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि ते या विधींमध्ये अडकले आहेत. पण त्या आत्म्याला जे दिसत होते त्यामागे एक अत्यंत गहन आणि महत्त्वपूर्ण आध्यात्मिक विज्ञान दडले होते, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याकडे कोणतेही भौतिक शरीर नसते. तो केवळ एक ऊर्जेचा अंश असतो, वायू समान असतो. या अवस्थेत तो कोणताही लांबचा प्रवास करू शकत नाही किंवा त्याला भूक, तहान यांसारख्या संवेदनाही जाणवत नाहीत. यमलोकाचा प्रवास हा अत्यंत खडतर आणि लांबचा आहे. तो प्रवास करण्यासाठी आत्म्याला एका वाहनाची, एका नवीन शरीराची आवश्यकता असते. हे शरीर भौतिक नसते, तर ते सूक्ष्म तत्वांनी बनलेले असते, ज्याला अतिवाहिक शरीर किंवा प्रेत शरीर म्हटले जाते. हे शरीर तयार करण्याची प्रक्रिया मृत्यूनंतर पहिल्या दिवसापासून सुरू होते
आणि 10व्या दिवशी पूर्ण होते. ही प्रक्रिया म्हणजेच पिंडदान. कुटुंबातील सदस्य जे तांदळाचे पिंड अर्पण करतात ते केवळ एक प्रतीक नसते, तर त्या प्रत्येक पिंडातून आत्म्याच्या त्या नवीन शरीराच्या एका अवयवाची निर्मिती होत असते. पहिल्या दिवशी जेव्हा आत्म्याच्या मुलाने पिंड अर्पण केला तेव्हा त्यातून आत्म्याच्या सूक्ष्म शरीराच्या डोक्याची अर्थात मस्तकाची निर्मिती झाली. आत्म्याला अचानक जाणवले की त्याला विचार करण्याचे एक केंद्र मिळाले आहे, त्याची चेतना एका जागी स्थिर झाली आहे. दुसऱ्या दिवशी अर्पण केलेल्या पिंडाने त्याचे खांदे, मान आणि गळा तयार झाला. आता तो इकडे तिकडे पाहू शकत होता. त्याला एक दिशा मिळाली. ती तिसऱ्या दिवसाच्या पिंडाने त्याचे हृदयाची निर्मिती झाली आणि त्याच्यात भावना जाणवण्याची क्षमता पुन्हा परत आली. चौथ्या दिवशी त्याच्या पाठीचा कणा तयार झाला, जो त्याला आधार देणार होता. 5व्या दिवशी नाभी, 6व्या दिवशी कंबर, 7व्या दिवशी गुप्तांग आणि 8व्या दिवशी मांड्या तयार झाल्या. जसजसे त्याच्या शरीराचे अवयव तयार होत होते तसतसे आत्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव अधिक तीव्रतेने होत होती. तो आता केवळ एक वायुरूप ऊर्जा नव्हता, तर त्याला एक आकार मिळत होता, एक ओळख मिळत होती. 9व्या दिवशी त्याचे पाय आणि गुडघे तयार झाले. आता तो उभा राहू शकत होता, त्याला चालण्याची शक्ती मिळाली होती. आणि या शरीराच्या निर्मितीसोबतच त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची संवेदना जागी झाली, ती म्हणजे भूक आणि तहान. आतापर्यंत आत्मा केवळ मानसिक पिढीत होता, पण आता त्याला शारीरिक, सूक्ष्म शारीरिक यातनाही जाणवू लागल्या होत्या. त्याला प्रचंड भूक आणि तहान लागत होती. या भुकेल्या आणि तहानलेल्या आत्म्याला तृप्त करण्याचे काम त्याचे कुटुंबीय करत असलेले श्राद्ध आणि तर्पणविधी करत होते. ते जे काही अन्नपाणी त्याच्या नावाने अर्पण करत होते ते त्याला सूक्ष्म रूपात मिळत होते आणि त्यामुळे त्याला पुढील प्रवासासाठी ऊर्जा मिळत होती. इथेच पिंडदान आणि श्राद्धकर्माचे महत्त्व दडलेले आहे. जर एखाद्या आत्म्यासाठी हे विधी केले गेले नाहीत तर त्याला अतिवाहिक शरीर मिळत नाही. तो आत्मा शरीरहीन, भुकेला आणि तहानलेला भटकत राहतो. त्याला यमलोकापर्यंत जाण्याची शक्तीच मिळत नाही आणि तो पृथ्वीलोकातच एक अतृप्त आत्मा म्हणून अनंत काळ अडकून राहतो, ज्याला आपण भूतप्रेत म्हणतो. त्याला प्रचंड कष्ट आणि यातना सहन कराव्या लागतात. म्हणूनच शास्त्रानुसार मृत्यूनंतर हे विधी करणे केवळ एक परंपरा नाही, तर त्या आत्म्याच्या सद्गतीसाठी अत्यंत आवश्यक कर्तव्य आहे. अखेर तो 10वा दिवस उजाडला. आज पिंडदान कर्माचा शेवटचा दिवस होता. आजच्या पिंडाने त्याचे शरीराचा शेवटचा भाग म्हणजेच पोटाची आणि पचनसंस्थेची निर्मिती झाली. आता त्याचे अतिवाहिक शरीर पूर्णपणे तयार झाले होते. आत्म्याला स्वतःच्या पूर्ण शरीराचे अस्तित्व जाणवत होते. तो आता एका ठिकाणी स्थिर उभा होता. त्याला एक आकार मिळाला होता. त्याच्यातील गोंधळ कमी झाला होता आणि आता त्याला कळू लागले होते की त्याच्यासोबत जे काही होत आहे ते एका मोठ्या प्रवासाची तयारी आहे. ज्या क्षणी त्याचे शरीर पूर्ण तयार झाले त्याच क्षणी यमदूतांची त्याच्याप्रती असलेली वागणूक बदलली. आत्तापर्यंत ते शांतपणे अदृश्य रूपात त्याच्यावर फक्त नजर ठेवून होते, पण आता त्यांच्यात एक प्रकारची कठोरता आली. त्यांनी आत्म्याला स्पष्ट संकेत दिला की पृथ्वीलोकावरील तुझा मुक्काम आता संपला आहे. तुझा मोह, तुझी माया, तुझे कुटुंब या सर्वांचा त्याग करून आता पुढच्या प्रवासाला निघण्याची वेळ आली आहे. आत्म्याच्या मनात धस्स झाले. त्याला मिळालेले नवीन शरीर हे काही पृथ्वीवर राहण्यासाठी नव्हते, तर ते यमलोकाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी मिळालेले एक वाहन होते, याची त्याला आता जाणीव झाली होती. 10 दिवसांपासून घरात त्याचे असलेले अदृश्य अस्तित्व आता संपणार होते. ज्या घराच्या भिंतींना, ज्या माणसांना तो आपलं समजून कवटाळू पाहत होता, त्या सर्वांना आता कायमचे सोडून जावे लागणार होते. आत्म्याला नवीन शरीर मिळाल्याने थोडे बळ नक्कीच आले होते, पण त्याचबरोबर यमलोकाच्या अज्ञात आणि कठोर प्रवासाच्या कल्पनेने त्याचे काळीज भीतीने परिपूर्ण झाले होते. यमदूत आता त्याला नेण्यासाठी पूर्णपणे तयार होते. आता त्याला त्याच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात करायची होती. यमलोकाचा तो कठोर प्रवास, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. 11वा आणि 12वा दिवस उजाडला. या दिवसांचे श्राद्धकर्म हे आत्म्याच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. कुटुंबाने अर्पण केलेले भोजन हे त्या आत्म्यासाठी यमलोकाच्या वर्षभराच्या शिदोरी होती. जसे आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघताना सोबत जेवणाचा डबा घेतो, त्याचप्रमाणे हे भोजन आत्म्याला प्रवासात शक्ती देणार होते. 13 दिवसांचा पृथ्वीवरील त्याचा अदृश्य मुक्काम आता पूर्णपणे संपला होता. यमदूतांनी त्याला खेचले आणि घराच्या उंबरठ्या बाहेर काढले. आत्म्याने शेवटच्या वेळी वळून आपल्या घराकडे, आपल्या माणसांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यातून, सूक्ष्म डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. ज्या आत्म्याने आयुष्यभर पाप केले असते त्याला यमदूत लोखंडाच्या साखळदंडांनी बांधतात आणि ओढत फरफटत घेऊन जातात. त्याला क्षणभरही विश्रांती घेऊ देत नाहीत. पण ज्या आत्म्याने पुण्यकर्म केले असते त्याला यमदूत आदरपूर्वक एका दिव्य विमानात बसवून घेऊन जातात.
आपल्या कथेतील हा आत्मा एक सामान्य मनुष्य होता, ज्याच्या हातून कळत नकळत पाप आणि पुण्य दोन्ही घडले होते. त्यामुळे यमदूत त्याच्याशी कठोरपणे वागत होते, पण त्याला अमानुष्य यातना देत नव्हते. ते त्याला फक्त त्यांच्यासोबत चालण्यास भाग पाडत होते. यमलोकापर्यंतचा प्रवास मानवी वेळेनुसार तब्बल 1 वर्ष लागतो. हा मार्ग 86,000 योजन लांब आहे आणि तो अत्यंत भयावह आणि कष्टप्रद आहे. या मार्गावर सावलीसाठी झाड आहे ना, पिण्यासाठी पाणी, काही ठिकाणी जमीन तापलेल्या तव्यासारखी गरम आहे, जिच्यावर पाय ठेवताच आत्मा होरपळून निघतो, तर काही ठिकाणी बर्फासारखी थंडगार आहे, जिथे थंडीने आत्मा अक्षरशः गोठून जातो. वाटेत तीक्ष्ण काटे, धारधार दगड आणि भयानक श्वापदांचा सामना करावा लागतो. आत्म्याला प्रचंड थकवा जाणवतो, पण यमदूत त्याला थांबण्याची परवानगी देत नाहीत. चल पुढे चल, असे म्हणून ते त्याच्या पाठीवर अस्मळाचे फटके मारतात. या वर्षभराच्या प्रवासात आत्म्याला 16 वेगवेगळ्या पुरांमधून म्हणजेच शहरांमधून जावे लागते. प्रत्येक शहर हे त्याच्या कर्मांची परीक्षेचा एक टप्पा असते. यातील काही प्रमुख शहरे म्हणजे सौम्यपूर, सौरभपूर, नागेंद्रभवन, गंधर्वपूर, शैलगाम, क्रौंचपूर, विचित्रभवन आणि भवापदपूर. प्रत्येक शहरात त्याला थांबवले जाते. ज्या आत्म्याने जिवंतपणे इतरांना अन्नदान केले असेल त्याला या शहरांमध्ये थोडा वेळ विश्रांती आणि भोजन मिळते, पण ज्याने इतरांना उपाशी ठेवले असेल त्याला इथेही प्रचंड भूक आणि तहान सहन करावी लागते. प्रवासात त्याला इतर हजारो आत्मेसुद्धा भेटतात, जे त्याच्यासारखेच यमलोकाच्या दिशेने चालले असतात. प्रत्येकजण आपापल्या कर्मांचे ओझे वाहून नेत असतो. तिथे कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो, कोणी राजा नसतो, कोणी रंक नसतो. तिथे फक्त एकच ओळख असते: पापी आत्मा किंवा पुण्यवान आत्मा. आपल्या पापांची आठवण करून ते सर्व आत्मे आक्रोश करत असतात, रडत असतात, पण त्यांचे ऐकणारे तिथे कोणीही नसते. हा प्रवास आत्म्याला त्याच्या अहंकाराची, त्याच्या चुकांची आणि त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. 11 महिने हा खडतर प्रवास केल्यानंतर आत्मा त्या प्रवासातील सर्वात मोठ्या आणि सर्वात भयानक अडथळ्यापाशी येऊन पोहोचतो. त्या अडथळ्याचे नाव आहे वैतरणी नदी. गरुड पुराणात या नदीचे वर्णन अत्यंत भयावह शब्दात केले आहे. ही कसली नदी नाही, तर पाप आणि घाणीचा एक महासागर आहे. या नदीत पाणी नाही तर रक्त, पू, केस, हाडे आणि प्राण्यांची चरबी वाहते. तिचा वास इतका भयंकर असतो की आत्मा दुरूनच बेशुद्ध होऊ लागतो. नदीच्या आतमध्ये भुकेलेले मगर, हजारो विषारी साप, गिधाडे आणि राक्षसी मासे वास करतात, जे नदी पार करणाऱ्या आत्म्यांचे लचके तोडण्यासाठी टपलेले असतात. नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच आत्म्याच्या त्वचेला, सूक्ष्म त्वचेला असह्य वेदना होतात, जणू काही हजारो विंचू एकाच वेळी डंख मारत आहेत. ज्या आत्म्याने आयुष्यभर पाप केले आहे, खोटे बोलले आहे, इतरांची फसवणूक केली आहे, हिंसा केली आहे, त्याला यमदोक याच वैतरणी नदीत ढकलून देतात. तो आत्मा नदी पार करण्याचा प्रयत्न करतो, पण नदीतील भयानक जीव त्याला खाली खेचतात. तो मदतीसाठी ओरडतो, किंचाळतो, पण त्याचा आवाज ऐकणारा तिथे कोणीही नसतो. हजारो वर्षे तो आत्मा त्याच नदीत अडकून पडतो आणि आपल्या पापांचे फळ भोगत राहतो. पण ज्या मनुष्याने आपल्या जीवनात सत्कर्म केले असेल, दानधर्म केला असेल, विशेषतः गोदान म्हणजेच गाय दान केली असेल, त्याच्यासाठी ही नदी पार करणे सोपे होते. ज्या क्षणी तो पुण्यवान आत्मा वैतरणीच्या काठावर पोहोचतो, त्या क्षणी त्याच्यासमोर एक दिव्य गाय प्रकट होते. ही तीच गाय असते जी त्याने दान केलेली असते. तो आत्मा त्या गायीच्या शेपटीला धरतो आणि गाय त्याला सहजपणे, कोणताही त्रास होऊ न देता वैतरणी नदीच्या पलीकडे घेऊन जाते. म्हणूनच आपल्या धर्मात गोदानाला इतके महत्त्व दिले आहे. एक लहानसे पुण्यकर्म आपल्याला किती मोठ्या संकटातून वाचवू शकते, याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपल्या कथेतील आत्म्याने आयुष्यात एकदा एका गरीब ब्राह्मणाला एक गाय दान केली होती. त्याला त्याचे हे पुण्यकर्म आठवतही नव्हते, पण कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. जेव्हा तो वैतरणीच्या किनाऱ्यावर भीतीने थरथर कापत होता, तेव्हा अचानक त्याच्यासमोर एक तेजस्वी गाय प्रकट झाली. तिच्या डोळ्यात माया होती. आत्म्याला इशारा मिळताच त्याने तिची शेपटी घट्ट पकडली. गायीने त्याला घेऊन नदीत प्रवेश केला. नदीतील हिंस्त्र प्राणी तिच्या तेजाने जवळ येण्यास घाबरत होते. काही क्षणातच त्या आत्म्याने ती भयानक वैतरणी नदी पार केली होती. नदी पार केल्यावर त्याने त्या गायीचे आभार मानले आणि ती अदृश्य झाली. वैतरणी नदी पार केल्यानंतर आत्म्याच्या मनातील भीती थोडी कमी झाली होती, पण त्याचा प्रवास अजून संपला नव्हता. आता त्याच्यासमोर एक विशाल आणि भव्य दरवाजा होता, ज्याची उंची आकाशाला भेटलेली होती. तो दरवाजा यमलोकाचा होता. त्या दरवाजातून येणारे आवाज अत्यंत विचित्र होते. एका बाजूला पापात्म्यांचे किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता, तर दुसऱ्या बाजूला एक दिव्य आणि शांत संगीत ऐकू येत होते.
वर्षभराचा खडतर प्रवास संपवून तो आत्मा अखेर यमराजाच्या दारात पोहोचला होता. त्याचे बाह्य जगातील अस्तित्व पूर्णपणे संपले होते आणि आता त्याच्या खऱ्या परीक्षेला, त्याच्या कर्मांच्या हिशोबाला सुरुवात होणार होती. यमलोकाच्या त्या भव्य आणि भीतीदायक दरवाजातून यमदूतांनी आत्म्याला आत ढकलले. आत प्रवेश करताच आत्म्याचे डोळे दिपून गेले. यमलोक म्हणजे केवळ अंधार आणि यातनेचे स्थान नव्हते, तर ते एक विशाल, सुनियोजित आणि भव्य नगर होते. तिथे लाखो करोडो आत्मे आपापल्या कर्मांनुसार वेगवेगळ्या ठिकाणी होते. वातावरणात एक प्रकारची गंभीरता होती. एक असा धाक होता जिथे कोणीही खोटे बोलण्याचे धाडस करू शकत नव्हते. यमदूत त्या आत्म्याला एका विशाल सभागृहाच्या दिशेने घेऊन जात होते. ते सभागृह म्हणजे साक्षात धर्मराज यमराजांचा दरबार होता. दरबारात पोहोचताच आत्म्याची बोबडी वळली. त्याने कल्पना केली होती की यमराज हे एखाद्या राक्षसाप्रमाणे शिंगी असलेले लाल डोळ्यांचे आणि भयानक दिसणारे असतील. पण त्याच्यासमोर जे दृश्य होते ते पूर्णपणे वेगळे होते. उंच सिंहासनावर विराजमान असलेले यमराज अत्यंत तेजस्वी, शांत आणि गंभीर दिसत होते. त्यांचे शरीर काळे निळे असले तरी त्यातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. त्यांच्या चेहऱ्यावर क्रोध नव्हता, तर न्यायाची कठोरता होती. त्यांच्या डोळ्यातून करुणा आणि विवेक वाहत होता. ते केवळ मृत्यूचे देव नव्हते, तर ते साक्षात धर्मराज होते, जे कधीही कोणत्याही परिस्थितीत धर्माची आणि न्यायाची बाजू सोडत नाहीत. त्यांच्या उपस्थितीनेच आत्म्याच्या मनातील अर्धी भीती नाहीशी झाली आणि त्याला खात्री पटली की इथे त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. यमराजांच्या सिंहासनाच्या बाजूलाच एक दुसरे दिव्य व्यक्तिमत्व बसले होते, जे अत्यंत एकाग्रतेने एका मोठ्या ग्रंथात काहीतरी लिहित होते. ते होते चित्रगुप्त. सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक विचाराचा आणि प्रत्येक भावनेचा हिशोब ठेवणारे देव. त्यांच्याकडे जो ग्रंथ होता त्याला अग्रसंधानी म्हटले जाते. हा काही सामान्य ग्रंथ नव्हता. यात केवळ मनुष्याने केलेल्या बाह्य कर्मांची नोंद नव्हती, तर त्याच्या मनात आलेल्या प्रत्येक विचाराची, त्याने दाबून टाकलेल्या प्रत्येक इच्छेची आणि त्याच्या कर्मामागील हेतूचीही नोंद होती. तुम्ही केलेलं एखादं दान दिखाव्यासाठी होतं की खऱ्या मनाने? तुम्ही केलेली एखादी मदत स्वार्थासाठी होती की करुणेपोटी? हे सर्व चित्रगुप्तांच्या लेखणीतून सुटत नसे. यमदूतांनी आत्म्याला यमराजांच्या समोर उभे केले. आत्म्याने थरथर कापत यमराजांना प्रणाम केला. दरबारात एकदम शांतता पसरली. यमराजांनी चित्रगुप्तांकडे पाहिले आणि खुणेनेच त्या आत्म्याचा कर्मलेखा सादर करण्यास सांगितले. चित्रगुप्तांनी आपला ग्रंथ उघडला. ग्रंथ उघडताच त्यातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि त्याने आत्म्यासमोर एका मोठ्या पडद्याचे रूप घेतले आणि त्या पडद्यावर आत्म्याचे संपूर्ण जीवन एखाद्या चित्रपटाप्रमाणे दिसू लागले. जन्माच्या वेळी त्याचे पहिले रडणे, बालपणीचे त्याचे खेळ, त्याने आईवडिलांना दिलेला आनंद आणि कधीतरी दिलेला त्रास, त्याचे शिक्षण, त्याची मैत्री, त्याचे प्रेम, त्याचा विवाह, त्याची मुले, सर्व काही जसेच्या तसे त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. सुरुवातीला आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पाहून आत्म्याला थोडे बरे वाटले, पण हळूहळू चित्रपटाचा रोख बदलू लागला. त्याने जिवंतपणी जे जे काही वाईट केले होते ते सर्व आता समोर येऊ लागले. त्याने व्यापारात केलेली फसवणूक, मित्राला दिलेला दगा, रागाच्या भरात पत्नीला बोललेले अपशब्द, त्याने तोडलेली वचने, बोललेली खोटी आश्वासने, सर्व काही पुराव्यासकट त्याच्यासमोर होते. त्याने कोणाचे मन दुखावले होते, तेव्हा त्या व्यक्तीला काय वेदना झाल्या होत्या हे सुद्धा त्याला आता स्वतः अनुभवता येत होते. ज्या व्यक्तीचा त्याने अपमान केला होता त्या अपमानाची आग आता त्याला स्वतःला जाणवत होती. त्याने लपवून ठेवलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक रहस्य आता त्या दरबारात उघड झाले होते. ज्या चुका तो विसरून गेला होता, त्या पापांना तो किरकोळ समजत होता, त्या सर्वांची तीव्रता आता त्याला कळत होती. तो काहीही लपवू शकत नव्हता, कोणतेही कारण देऊ शकत नव्हता. तो फक्त एक मूक प्रेक्षक बनून आपल्याच कर्मांचा साक्षीदार बनला होता. गरुड पुराणानुसार हा क्षण आत्म्यासाठी सर्वात कठीण असतो, कारण इथे त्याला कोणी शिक्षा देत नसते, तर त्याचे कर्मच त्याला आरसा दाखवत असतात. चित्रपटात केवळ वाईट गोष्टीच नव्हत्या, त्याने केलेली पुण्यकर्मेही दाखवली जात होती. त्याने एका भुकेल्या भिकाऱ्याला दिलेली भाकरी, एका तहानलेल्या मुक्या जनावराला पाजलेलं पाणी, नकळतपणे एका गरजू विद्यार्थ्याला केलेली मदत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने दान केलेली ती गाय, हे सर्व पाहून त्याला क्षणभर बरे वाटले. अखेरीस त्याचा मृत्यूचा क्षण आला आणि तो चित्रपट संपला. आत्मा आता स्तब्ध उभा होता. त्याचे डोके शर्मेने आणि पश्चातापाने खाली झुकले होते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याला आता आपल्या चुकांची पूर्ण जाणीव झाली होती. त्याला कळले नव्हते की त्याचे जीवन कितीतरी पटीने चांगले असू शकले असते, पण त्याने अनेक संधी वाया घालवल्या होत्या.
चित्रगुप्तांनी आपला ग्रंथ बंद केला आणि ते आदराने उभे राहिले. त्यांनी यमराजांना सांगितले, हे धर्मराज, या जीवाने आपल्या आयुष्यात सुखदुःख, पाप पुण्य दोन्ही कमावले आहे. याच्या हातून अनेक चुका घडल्या आहेत, पण याने काही सत्कर्मेही केली आहेत. याने केलेल्या गोदानाच्या पुण्यामुळेच हा वैतरणी नदी पार करू शकला. आता याच्या पाप पुण्याचा अंतिम निवाडा आपण करावा. यमराजांनी शांतपणे सर्व काही ऐकून घेतले. गरुड पुराणात सांगितले आहे की यमराजांच्या दरबारात पाप पुण्याचा हिशोब केवळ संख्येवर होत नाही, तर कर्माच्या तीव्रतेवर आणि त्यामागील भावनेवर होतो. एखाद्याने 1000 वेळा पूजा केली असेल, पण अहंकाराने केली असेल तर त्याचे फळ शून्य असते. आणि एखाद्याने आयुष्यात एकदाच पण खऱ्या हृदयाने एखाद्याची मदत केली असेल तर ते एक पुण्य 1000 पापांवर भारी पडू शकते. संपूर्ण दरबारात पुन्हा एकदा शांतता पसरली. आत्म्याचे हृदय धडधडत होते. त्याचा श्वास, सूक्ष्म श्वास रोखला गेला होता. यमराजांनी आपली नजर त्या आत्म्यावर स्थिर केली. त्यांच्या डोळ्यांतील भाव ओळखणे अशक्य होते. आता यमराज आपला अंतिम निर्णय सुनावणार होते. तो निर्णय जो त्या आत्म्याचे पुढील संपूर्ण अस्तित्व ठरवणार होता. त्याला त्याच्या चांगल्या कर्मांचे फळ म्हणून स्वर्ग मिळणार की वाईट कर्मांची शिक्षा म्हणून नरक, की पुन्हा एकदा पृथ्वीवर जन्म घेऊन आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळणार. त्याच्या भवितव्याचा फैसला आता काही क्षणातच होणार होता. यमराजांच्या त्या एका नजरेनेच आत्म्याच्या हृदयात धडकी भरली. दरबारातील शांतता आता अधिकच गडद झाली होती. अखेर यमराजांचा गंभीर आणि मेघगर्जनेसारखा आवाज त्या सभागृहात घुमला. ते म्हणाले, हे जीवात्म्या, तू तुझ्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा पाहिला आहेस. सत्य तुझ्या समोर आहे. तू केलेल्या प्रत्येक कर्माचा परिणाम तुला भोगावाच लागेल. हा सृष्टीचा नियम आहे आणि मी त्या नियमाचा रक्षक आहे. यमराजांनी पुढे म्हटले, तू केलेल्या गोदानाच्या पुण्यामुळे तुला वैतरणी नदी पार करता आली. तू भुकेल्यांना अन्न दिलेस आणि गरजूंची मदत केलीस. या सत्कर्मांचे फळ तुला अवश्य मिळेल. पण त्याचबरोबर तू स्वार्थासाठी खोटे बोललास, अनेकांचे मने दुखावलीस आणि आपल्या कर्तव्यात अनेकदा कसूर केलीस. या पापांची शिक्षासुद्धा तुला भोगावी लागेल. कर्माच्या हिशोबात कोणतीही सवलत नसते. यमराजांनी आपला अंतिम निर्णय सुनावला. त्यांनी सांगितले की या आत्म्याच्या पुण्याईचे पारडे जड असले तरी पापांचे ओझेही कमी नाही. त्यामुळे त्याला थेट स्वर्ग किंवा थेट पुनर्जन्म मिळणार नाही. प्रथम त्याला त्याच्या पापांपासून शुद्ध व्हावे लागेल. न्यायाचा पहिला परिणाम नरक. ज्या आत्म्यांच्या पापांचे पारडे पुण्याच्या पारड्यापेक्षा जड असते त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगण्यासाठी यमलोकाच्या दक्षिण दरवाजातून नरकात पाठवले जाते. गरुड पुराणानुसार नरक हे कोणतेही एक स्थान नाही, तर ते वेगवेगळ्या शिक्षांसाठी बनवलेले 28 प्रकारचे लोक आहेत. प्रत्येक पापासाठी एक विशिष्ट नरक आणि एक विशिष्ट शिक्षा ठरलेली आहे. उदाहरणार्थ, इतरांची संपत्ती हडपणाऱ्यांना तामिश्र नरकात, तर खोटे बोलून फसवणूक करणाऱ्यांना अंध तामिश्र नरकात पाठवले जाते. प्राण्यांची निर्दयीपणे हत्या करणाऱ्यांना कुंभीपा नावाच्या नरकात उकळत्या तेलात तळले जाते. यमराजांच्या निर्णयानंतर यमदूतांनी आपल्या कथेतील आत्म्याला नरकाच्या दाराकडे नेले. तिथे त्याला त्याच्या पापांनुसार निश्चित काळासाठी शिक्षा भोगावी लागली. ही शिक्षा म्हणजे सूड नसतो, तर ती एक शुद्धीकरणाची प्रक्रिया असते. जसे सोनार सोन्याला अग्नीत तापून शुद्ध करतो, त्याचप्रमाणे नरकातील यातना आत्म्यावरील पापांचे संस्कार नाहीसे करतात. आत्म्याला त्या वेदनांमधून जावे लागते, ज्या वेदना त्याने इतरांना दिल्या होत्या. हा काळ संपल्यावर आत्मा पापांच्या ओझ्यातून मुक्त आणि शुद्ध होतो. न्यायाचा दुसरा परिणाम स्वर्ग. ज्या आत्म्यांच्या पुण्याचे पारडे जड असते त्यांना त्यांच्या चांगल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी स्वर्गात पाठवले जाते. स्वर्ग हे असे एक दिव्य ठिकाण आहे जिथे दुःख, वेदना, आजार, परडपण किंवा म्हातारपण नसते. तिथे अप्सरा नृत्य करतात, गंधर्व संगीत गातात आणि आत्म्याला सर्व प्रकारचे ऐहिक आणि दिव्य सुख प्राप्त होते. त्याने पृथ्वीवर केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माच्या बदल्यात त्याला तिथे आनंद मिळतो. पण हे सुखसुद्धा कायमचे नसते. जसे बँकेतील पैसे संपतात त्याचप्रमाणे आत्म्याची पुण्याई संपली की त्याला स्वर्गलोक सोडावा लागतो. आपल्या कथेतील आत्म्याने नरकात पापांची शिक्षा भोगल्यानंतर त्याला त्याच्या पुण्याईचे फळ भोगण्यासाठी स्वर्गात पाठवण्यात आले. तिथे त्याने त्याच्या सत्कर्मांचा आनंद घेतला आणि मनःशांती अनुभवली. न्यायाचा तिसरा परिणाम पुनर्जन्म. जेव्हा स्वर्ग आणि नरक या दोन्ही ठिकाणचा कालावधी संपतो तेव्हा आत्म्याला त्याच्या उरलेल्या कर्मांनुसार आणि अपूर्ण इच्छांनुसार
पुन्हा पृथ्वीवर नवीन शरीर धारण करून पाठवले जाते. यालाच पुनर्जन्म म्हणतात. आत्मा कोणत्या योनीत जन्म घेईल, मनुष्य, पशु, पक्षी की कीटक, हे सर्वस्वी त्याच्या कर्मावर आणि चेतनेच्या स्तरावर अवलंबून असते. मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ मानला जातो, कारण केवळ याच जन्मात आत्म्याला नवीन कर्म करून स्वतःची प्रगती करण्याची आणि मोक्ष मिळवण्याची संधी मिळते. पण काही आत्मे असेही असतात ज्यांनी इतके पुण्यकर्म केलेले असते आणि जे सर्व प्रकारच्या इच्छा, वासना आणि मोहातून मुक्त झालेले असतात की त्यांना या जन्ममृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकवण्याची गरजच नसते. असे निष्काम कर्मयोगी आत्मे यमराजांच्या न्यायाच्या पलीकडे जातात. त्यांना जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती मिळते, ज्याला मोक्ष म्हणतात. मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होतो आणि त्याला पुन्हा कधीही दुःख भोगावे लागत नाही. आपल्या कथेतील आत्म्याची स्वर्ग आणि नरकातील भोग संपल्यावर चित्रगुप्तांनी त्याचा उरलेला हिशोब पुन्हा यमराजांसमोर मांडला. यमराजांनी त्याला सांगितले की तुझी बरीचशी कर्मफळे संपली आहेत, पण काही इच्छा आणि संस्कार अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे तुला पुन्हा एकदा मनुष्य रूपात पृथ्वीवर जावे लागेल आणि आपले उरलेले कर्तव्य पूर्ण करावे लागेल. अशा प्रकारे त्या आत्म्याचा एक प्रवास संपला आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात निश्चित झाली. तर मित्रांनो, गरुड पुराणातील आत्म्याच्या या गूढ प्रवासाच्या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? यातून मिळणारा बोध अत्यंत स्पष्ट आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बोध म्हणजे आपले कर्मच आपले भविष्य ठरवते. आपण या जीवनात जे काही करतो, चांगले किंवा वाईट, त्याचा हिशोब निश्चितपणे होतो. चित्रगुप्तांच्या लेखणीतून काहीही सुटत नाही. दुसरा बोध हा आहे की मृत्यूनंतर केले जाणारे विधी, जसे की पिंडदान, श्राद्ध, तर्पण, हे केवळ कर्मकांड नाहीत, तर ते आपल्या प्रियजनांच्या आत्म्याला पुढील प्रवासात मदत करणारे एक अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य आहे. तिसरा आणि अंतिम बोध म्हणजे मनुष्यजन्म ही एक अत्यंत मौल्यवान संधी आहे. ही संधी केवळ खाण्यापिण्यात आणि पैसा कमावण्यात वाया न घालवता आपण सत्कर्म, सेवा आणि भक्तीच्या मार्गाने आपले जीवन सार्थक केले पाहिजे, जेणेकरून आपला मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होईल आणि आपल्याला मोक्षाच्या दिशेने गती मिळेल. ही कथा आपल्याला केवळ भीती दाखवत नाही, तर एक जबाबदार, नीतिमान आणि धार्मिक जीवन जगण्याची प्रेरणा देते. आपले सण, आपल्या परंपरा आणि आपले शास्त्र यामागे किती गहन विचार दडलेला आहे हे या कथेतून स्पष्ट होते. ही शिकवण आपल्याला केवळ मृत्यूवंतरच नाही, तर जिवंतपणे एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी मार्गदर्शन करते. तर मित्रांनो, मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाची ही संपूर्ण आणि माहितीपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली? या 6 भागांच्या मालिकेतून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले का? तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी प्रार्थना म्हणून कमेंटमध्ये ओम सद्गती असे जरूर लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच ज्ञानावर्धक आणि पौराणिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.